नमस्कार, मी स्नेहल तडकावी स्नेहाच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण मार्केट स्टाईल अगदी सॉफ्ट असे मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अतिशय सुरेख झालेले आहे. तर चला मग झटपट सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप एवढं बेसन घेतलेलं आहे. बेसन आपण चाळून घेणार आहोत, कारण आपल्याला लाडवासाठी जे बॅटर बनवणार आहोत ते अतिशय स्मूथ कन्सिस्टन्सीचं बनवणार आहोत. त्यासाठी बेसनाला आधी चाळून घ्यायचं. इथे मी बेसन चाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसे काही जाडसर पीठ वगैरे असेल ते इथून निघून जातं. आता आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर बॅटर तयार करण्यासाठी आपण जेवढं बेसन घेतलं तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे. आणि एकदम असं पाणी घालून घ्यायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून आपण याचं छान असं स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेणार आहोत. एकदम जर पाणी घातलं तुम्ही तर काय होणार ना, बेसनाच्या मध्ये लम्स तयार होणार, अशा गाठी तयार होणार. त्यामुळे थोडं थोडं करून अगदी पाणी घालून मस्त असं स्मूथ सॉफ्ट कन्सिस्टन्सीचं असं आपण इथे बेसन तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिट लागतात. तर मी इथे थोडासा फूड कलर घालून घेणार आहे. रंग छान येतो मोतीला. चला, आता इथे बेसन तयार झालेलं आहे. आता आपण बुंदी गाळायची तयारी करूया. तर इथे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे. ही माझ्याकडे ही पायपिंग बॅग होती. जर तुमच्याकडे हे नसेल किंवा जर बुंदीचा झारा नसेल तर काय करायचं ना, एखादी दुधाची पिशवी वगैरे घ्यायची आणि त्यामध्ये असं हे बॅटर ओतून घ्यायचं. म्हणजे या पद्धतीने केलेले बुंदी अतिशय अशी छान मोतीदार होते. आता मी इथे सगळं बॅटर घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याला सिक्युअर करून घेऊया. आणि अगदीच आत्ताच याला कट करायचं नाही, जेव्हा आपण बुंदी गाळायला सुरुवात करू तेव्हा आपण कट करूया. तर बघा, इथे मी ऑइल छान गरम करून घेतलेलं आहे. आणि कट करायचं कसं, तर आपल्याला एखादी सुईच्या मदतीने याला अगदी थोडंसं छोटंसं होल करून घ्यायचं आहे, कापायचं नाही. तर मी ते स्टार्टिंगला अगदी बारीक होल करून बघितलेलं होतं, पण ते अतिशय बारीक झालं तर ते थोडं शेवसारखं पडत होतं. तर असा एखादी अटेम्प्ट करून बघायचा. लगेच कैचीनी कट करून आपण बुंदी गाळायला सुरुवात करायची नाही, कारण कधी कधी काय होतं ना, जर कैचीने खूप जास्त कट झालं तर ते बुंदी छान अशी एकदम जाडसर होईल, एकदम बारीक होणार नाही. आणि शक्यतो हे सुईने करायचं, कारण आपल्याला अतिशय बारीक असं होल करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी थोडं होल आता मोठं करून घेतलेलं आहे आणि असं छान हळूवारपणे आपण असं बुंदी तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बारीक मोती पडत आहेत. आणि तुम्ही जेवढ्या अशा वरून कराल तेवढे छान असे मोती पडतात. तर मी तुम्हाला इथे जवळून दाखवते आहे. हे बघा, एका जागी जरी असे टाकलेत ना तरी असे छान असे मोती तयार होतात. अतिशय बारीक आणि सुरेख असे इथे मोती तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण बुंदी तयार करून घेणार आहोत. आणि अगदी बुंदी तयारला अगदी 1 मिनिट लागतात, फार लवकर होतात. आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचे आहे. तर ते बघू शकता किती सुरेख अशी बुंदी तयार झालेली आहे. मी परत तुम्हाला ही प्रोसिजर करून दाखवते आहे. जर तुमच्याकडे झारा नसेल तर ही पद्धत अतिशय सोयीस्कर आहे. म्हणजे खूप जास्त त्रास होत नाही किंवा आपल्याला हात दुखून येत नाही, कारण बुंदी गाळायची म्हटलं की फार असा हात दुखून येतो. तर हे बघा, किती मस्त अशी पटापट बुंदी तयार होते ना. तुम्ही एका जागी 2 कोण वापरू शकता. तर मी असंच करून थोडी थोडी बुंदी तयार करून घेणार आहे. तर मी तोपर्यंत तुम्हाला एक छोटीशी काम करायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा पद्धतीने केलेली बुंदीमध्ये काय होतं ना, गॅस अगदी खराब होत नाही, म्हणजे आपलं काम वाढत नाही. आणि इथे बघू शकता किती मस्त अशी सुरेख दाणेदार बुंदी तयार झालेली, अगदी बारीक बुंदी तयार झालेली आहे. चला, तर मग आता आपण चाचणी बनवून घेऊया आपण. तर इथे मी
जेवढं बेसन वापरलं होतं तेवढीच साखर किंवा थोडीशी अगदी कमी साखर घेतलेली आहे. तुम्ही सारख्याला सारखी ही साखर घेऊ शकता किंवा मी थोडी अगदी कमी वापरलेली आहे. आणि त्यामध्ये जेवढी साखर त्याला अर्ध पाणी, म्हणजे 1 कप साखरेला अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. आता आपल्याला पाक अगदी असा एकतारी पाक वगैरे करून घ्यायचा नाही, जाडसर असा थिक असा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. कारण जर जास्त साखर वापरली तर काय होतं ना, बुंदीला अशी साखर उमटते वरून आणि फार गोड होतात. तर इथे मी थोडासा पिवळा फूड कलर घालून घेतलेला आहे. त्याने काय होतं की ज्या लाडवाला खूप छान अशी शायनिंग येते. आणि आता त्यामध्ये थोडासा रेड कलर घालून घेतलेला आहे. फार नाही, एक पिंच आपल्याला रेड कलर घालून घ्यायचा आहे. आणि ते बघू शकता तुम्ही, अशी छान असं थिक असा पाक इथे तयार झालेला आहे. बघा, छान असा थिक असा पाक तयार झालेला आहे. आपल्याला गॅस सुरूच ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम अगदी मंद हवी. आणि आता यामध्ये आपण ही आपली बुंदी घालून घेऊया. अतिशय सोपी पद्धत आहे मोतीचूर लाडू बनवायची. तुम्ही घरी यावर्षी नक्की ट्राय करून बघा. आणि आता ही बुंदी मिक्स करून घ्यायची. आपण गॅस अजूनही बंद केलेला नाही आहे. आता आपल्याला ही बुंदी आणि पाक शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ती बुंदी सर्व पाक छान असं सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर मार्केटमधून मोतीचूरचे लाडू आणलात, तुम्ही बघू शकता की तो आतपर्यंत असा छान पाक गेलेला असतो, त्यामुळे ते साखर उमटलेली नसते. तर त्यासाठी ही पद्धत योग्य आहे. सॉफ्ट होईपर्यंत मंद आचेवर आपण शिजवून घेऊ. जास्त वेळ लागणार नाही, अगदी 5-1 मिनिट लागतात. आता बघा, जर तुम्हाला वाटत आहे की अजूनही बुंदी छान सॉफ्ट झालेली नाही आहे आणि आपले लाडू कडक होऊ शकतील किंवा पाक कडक होऊ शकेल, कारण आपण अतिशय कमी पाण्याचा वापर केलेला आहे, तर थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं. त्याने परत सॉफ्ट होतं हे सगळं मिश्रण. आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं दिसायला सुरेख असं इथे बॅटर तयार झालेलं आहे. आणि ही बुंदी ही मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. आता मी गॅस बंद करून देते आणि त्याला थंड करून घेऊया. तर जेव्हा थोडं हे गरम असतं तेव्हाच आपण यामध्ये थोडंसं 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं. त्याने टेस्ट अशी खूप छान एनहान्स होते. आणि थोडेसे मगजबी, तुम्ही काजूही घालू शकता. आणि सोबतच विलायची पूड घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. आणि लाडू वळता येईल एवढं थंड करून घेऊया. बघा, आता थंड झाल्यावर ते पुन्हा असं जाडसर बनायला सुरुवात झालेली आहे. आणि अगदी थोडंसं जेव्हा कोमट असतं तेव्हा आपण हे लाडू वळून घ्यायचे. तसे छान छोटे छोटे आकाराचे लाडू आपण वळून घेऊया. अगदी पटापट होतात आणि अगदी सॉफ्ट झालेलं आहे हे. आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख असा मार्केट स्टाईल लाडू इथे तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर कुणाला खायला दिला तर कुणाला समजणारही नाही की तुम्ही लाडू घरी केले आहेत. आणि बघा, मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. तर मी इथे संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहे. आणि इथे आपले मोतीचूर लाडू तयार आहेत. आणि परत याला थोडंसं आपण डेकोरेट करू शकतो जर तुमच्याकडे चांदीची परत असेल. कारण आजकाल मार्केटमध्ये इझिली चांदीची परत कुठल्याही सोन्याच्या दुकानात किंवा बाहेरही स्टोअरमध्ये ही चांदीची परत मिळते. माझ्याकडे अवेलेबल होती, तर इथे मी असं लावून घेतलेली आहे. आणि अगदी असे आपले सॉफ्ट मोतीचूर लाडू तयार आहेत. तर ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मी असं एक करून इथे मस्त अशी परत लावून घेतलेली आहे आणि आपले लाडू तयार आहेत. थँक्यू.